पाहुणे येता चिंता कशाला, खातू मसाले असता साथीला. दर्जेदार लसदार खातू मसाले, दर्जेदार लसदार खातू मसाले. खातू मसाले उद्योग, घरगुती मसाल्याचे परिपूर्ण समाधान. खमंग आणि भरली वांगीची रेसिपी करण्यासाठी आपण खातूंचा गोडा मसाला आणि खातूंचा प्युअर बॅडगी चिली पावडर असे 2 प्रकारचे खातू मसाले वापरणार आहोत. बाजारात पूर्ण जांभळ्या रंगाची छोटी वांगी मिळतात, पण अशा हलक्या जांभळट रंगाच्या पद्धतीतील वांगी वापरून भरली वांगीच्या रेसिपीप्रमाणे केली तर आपला मेनू अजून टेस्टी होईल. नमस्कार, कोकण कन्या चॅनल आणि आपल्या किचनमध्ये आपलं स्वागत. आज आपण खमंग आणि स्वादिष्ट अशी भरली वांगीची रेसिपी करणार आहोत. भरली वांगी या पदार्थाची डिश इतकी आकर्षक असते की हा पदार्थ ताटात आला रे आला की तोंडाला पाणी सुटतं. 5 वांगी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतली आहे. 1 छोटा स्पून हिंग, 1 नॉर्मल चमचा जिरे, गरजेनुसार मीठ, 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या, खातूंची औषधी हळद, स्वच्छ धुवून अर्धी वाटी कोथिंबीर, 1 मोठा कांदा चिरून घेतलेला आहे, अर्धी मोठी वाटी शेंगदाण्याचा कूट, अर्धी मोठी अशी वाटी सुके खोबरे किसून घेतलेले आहे. घरात सुके खोबरे अवेलेबल नसेल तर तुम्ही अर्धी मोठी वाटी ओले खोबरे भाजून वापरू शकता. भरली वांगी रेसिपी करण्यासाठी आपण खातूंचा गोडा मसाला आणि खातूंचा प्युअर बॅडगी चिली पावडर हे 2 खातूंचे मसाले वापरणार आहोत आणि खातूंची धना पावडर देखील वापरणार आहोत. वापरात येणाऱ्या खातू मसाल्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे आर्टिफिशियल प्रिझर्वेटिव्ह नाहीत आणि कोणत्याही प्रकारचा रंग नाही. वांग्याला असलेले लागणारे हलकेसे काटे थोडेसे काढून घेतले तरी चालेल. वांग्याला असणारा देठ आपल्याला कट करून घ्यायचा आहे. पूर्ण कट केला नाही तरी चालेल. वांगे 4 बाजूने अर्ध्यापर्यंत कापून घ्यायचे जेणेकरून मिश्रण आत भरता येईल. वांग कापताना आतून चेक करायचे आहे व्यवस्थित आहे का ते, कारण किडलेले असू नये यासाठी काळजीपूर्वक बघून घ्यायचे आहे. काही जण वांगी कापून झाल्यावर पाण्यात ठेवतात, पण त्यामुळे पोषण मूल्ये जीवनसत्वे पाण्यात उतरतात. पोषण मूल्यांचा ऱ्हास होऊ नये हे टाळण्यासाठी वांग कापताना त्याला आतून मीठ लावून घ्यायचे आहे. यामुळे वांग टेस्टी लागेलच, पण लवकर शिजेल आणि काळपट देखील होणार नाही. वांग कापून झाल्यावर फार काळ हवेच्या संपर्कात ठेवल्यास वांग काळं होऊ शकतं. मिक्सर लावून वाटण करून घ्यायचे आहे. मिक्सरमध्ये सर्वप्रथम सुके किसलेले खोबरे, सुके खोबरे अवेलेबल नसल्यास तुम्ही अर्धी वाटी ओले खोबरे तव्यावर भाजून वापरात घेऊ शकता. यानंतर स्वच्छ धुतलेली अर्धी वाटी कोथिंबीर, यानंतर 1 मोठी वाटी शेंगदाणे भाजून केलेला शेंगदाण्याचा कूट घालत आहोत. वाटणात काजू हे ऑप्शनल आहेत. घरी अवेलेबल असल्यास तुम्ही 7 ते 8 काजूंचा उपयोग करू शकता. आता आपण घालत आहोत लसूणच्या 7-8 पाकळ्या. वाटण हे आपण रेडी केलेलं आहे. वाटण करताना आपल्याला ते पातळसर करायचं नाहीये, जेणेकरून जाडसर असेल तर उत्तमच. आपल्याला वांग्यामध्ये ते व्यवस्थित भरता येईल आणि उरलेलं वाटण असेल ते फोडणीमध्ये नंतर मिक्स करून घ्यायचं आहे. पातेल्यात 1 मिनिट तेल गरम करून घेतले. तेल व्यवस्थित गरम झाल्यावर 1 चमचा जिरे घालून घेणार आहोत. जिरे छान असे फुललेले दिसत आहे. त्यानंतर आपण हिंग घालणार आहोत. हिंग आणि जिरे अलगद परतवून घ्यायचे आहे. हिंग देखील छान प्रकारे मिक्स होताना दिसत आहे. यानंतर 1 चिरलेला मोठा कांदा. कांदा गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे आणि कांदा गुलाबी झाल्यानंतर उरलेलं जे वाटण होतं आपण ते त्यात ॲड करणार आहोत आणि नंतर आपले स्वादिष्ट खातू मसाले आपण त्यात ॲड करणार आहोत.
2 ते 3 मिनिटात सलग कम्फर्टनुसार चमच्याच्या सहाय्याने वांग्यांमध्ये वाटणाची ग्रेव्ही भरून घेत आहोत. मी मगाशीच म्हटलं होतं, वाटण हे जास्त पातळ करू नये, जेणेकरून वाटण मीडियम असेल तर वांग्यांमध्ये भरणे हे सोयीस्कर होईल. बाकीची वांगी देखील अशाच पद्धतीने आपण वाटण ग्रेव्हीने भरून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण 5 वांगी वाटण ग्रेव्हीने भरून घेतली. उरलेलं वाटण ग्रेव्ही आपण फोडणीनंतर वापरणार आहोत. वांग्यांमध्ये वाटण व्यवस्थित भरून झाल्यानंतर जे वाटण उरलं ते वाटण आपण फोडणीमध्ये मिक्स करून घेणार आहोत. वाटण मिक्स करता करता शेजारच्या गॅसवर छोट्या टोपात गरम पाणी करून घ्यायचे आहे, जेणेकरून ग्रेव्ही पातेल्याला चिकटून जळू नये यासाठी थोडंसं गरम पाणी आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. वाटण परतवून झाल्यानंतर आपण वाटणात ॲड करणार आहोत खातूंचा स्पेशल गोडा मसाला. मसाला ग्रेव्हीमध्ये छान प्रकारे चमच्याच्या सहाय्याने एकजीव करून घ्यायचा आहे. यानंतर आपण घालत आहोत 1 स्पून खातूंची औषधी हळद. खातूंच्या हळदीमध्ये कर्फ्यूम नावाचा घटक आहे. इतर हळदींपेक्षा खातूंच्या हळदीमध्ये त्या घटकाचे प्रमाण जास्त आहे. हळदीमधील कर्फ्यूम घटकामुळे कॅन्सरसारख्या आजारातील जंतू नष्ट होण्यास मदत होते. यानंतर 1 चमचा खातू प्युअर बेडगी चिली पावडर म्हणजेच काश्मीरी पावडर या वाटण ग्रेव्हीमध्ये आपण ॲड करून घेत आहोत. आता आपण घालत आहोत 1 छोटा चमचा खातू धना पावडर. खातू मसाले छान प्रकारे मिक्स झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी ग्रेव्ही दिसत आहे. मोस्टली कुठल्याही रेसिपीमध्ये मीठ हे आपण शेवटी घालतो, पण वांग्याचं भरीत या रेसिपीमध्ये आपण मीठ अगोदरच घालून घेणार आहोत, तेही वाटणाच्या अंदाजानुसार, जेणेकरून वांगी घालून झाल्यानंतर आपल्याला परतवणे अवघड जाणार नाही. मीठ घालताना बेताने घालावे, कारण वांगी कापताना आपण वांग्याच्या आतल्या बाजूस मीठ लावले होते. आता आपण भरून ठेवलेलं एक एक वांग मिश्रणात अलगद ठेवणार आहोत. वांगी व्यवस्थित घालून झाल्यावर 5 मिनिटे आपण शिजत ठेवणार आहोत. आपण 5 मिनिटे वांगी वाफेवर शिजवून घेतली. आता आपण वरच्या बाजूने देखील वांगी छान प्रकारे शिजण्यासाठी 2 चमच्याच्या सहाय्याने वांग्याची दिशा चेंज करून घेणार आहोत. अलगद एक एक वांग परतवून घेतलं, जेणेकरून दोन्ही बाजूने व्यवस्थित शिजतील. खूप छान असा खमंग सुटलेला आहे आणि वांग्याचं भरीत ही रेसिपी देखील हॉटेल सारखी दिसत आहे. मॅक्सिमम 3 ते 4 मिनिट आपण ही रेसिपी शिजवून घेत आहोत. हॉटेल सारखी स्वादिष्ट, खमंग आणि स्पेशली हेल्दी भरली वांगी रेसिपी करायची असेल तर खातू गोडा मसाला आणि खातू प्युअर बेडगी चिली पावडर हे 2 खातू मसाले वापरून तुम्ही देखील नक्की ट्राय करा. आणि रेसिपी कशी झाली हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळणार आहे. भरली वांगीची रेसिपी पाहून तुम्हाला अप्रतिम वाटलंच असेल. तुम्ही देखील भरली वांगीची रेसिपी खातू गोडा मसाला आणि खातू बेडगी मिरची पावडर वापरून नक्की करून पहा. आणि तुमच्या काही सजेशन्स, टिप्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. थँक्यू सो मच. बहुमूल्य 7 तास इन्व्हेस्ट केल्यानंतर आपल्या चॅनलवर 10 मिनिटाचा एक व्हिडिओ अपलोड केला जातो. म्हणूनच आपल्या कोकण कन्या चॅनलवरील रेसिपीचे व्हिडिओ आवडल्यास आमचे मनोबल वाढवण्यासाठी चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया आपल्या चॅनलला इम्प्रूव्ह करण्यासाठी फार मोलाच्या आहेत. पुढचा व्हिडिओ घेऊन लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.